महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने 21 अगस्त को नागपुर के दौरे पर कार्यकर्ताओं के साथ एक महत्वपूर्ण बैठक की। यह बैठक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के गणेशपेट स्थित विभागीय कार्यालय में संपन्न हुई। अजित पवार ने कार्यकर्ताओं से सीधे संवाद करते हुए कहा कि नागपुर, मुंबई और पुणे के कार्यालयों में कौन कौन से सहायक है यह वह खुद जानते हैं। उन्होंने अपील की कि यदि कोई काम हो तो उसे साफ अक्षरों में लिखकर उनके पास पहुंचाया जाए और वह उसे मुंबई रवाना होने से पहले एयरपोर्ट पर भी ले सकते हैं। उन्होंने नागपुर के विकास योजनाओं और आर्थिक आराखड़े पर भी विस्तार से चर्चा की। साथ ही किसानों की कर्ज माफी को लेकर भी बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि सरकार की मंशा है कि कोई किसान आत्महत्या न करे। शून्य ब्याज पर कर्ज और विभिन्न योजनाओं के माध्यम से मदद दी जा रही है और जब सही समय आएगा तो कर्ज माफी की भी घोषणा की जाएगी। इस विभागीय बैठक में विदर्भ से सैकड़ों कार्यकर्ता, पदाधिकारी और नेता मौजूद रहे। मंच पर उप मुख्यमंत्री अजित पवार के साथ प्रशांत पवार, नानाभाऊ पंचबुते, राजकुमार बडोले, संगठन सचिव हाजी सोहेल पटेल अशरफी जैसे वरिष्ठ नेता उपस्थित थे, जिन्हें उप मुख्यमंत्री द्वारा शाल और मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। नागपुर समय के लिए कैमरा पर्सन उदय सोनावणे के साथ रिंकू पांतावणे, नागपुर। कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे। कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जनमानसामध्ये चांगली ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे। नाहीतर तो कार्यकर्ता आमच्या नावाखाली काहीतरी वेगळेच धंदे करायला लागला की त्याची बदनामी व्हायची, आमची पण बदनामी व्हायची। तसं काही मात्र करू नका। कोण करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त करा। मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे। कुठली माझी भगिनी, कुठली माझी बहीण, कुठली माझी युवती कामाच्या निमित्तानं आले तर तिलाही विश्वास वाटला पाहिजे की मी माझ्या भावाकडे काम घेऊन चाललेले आणि मला तिथं न्याय मिळणार आहे, तिथं कुठेही मला अडचण येणार नाही। जी आपली मराठी संस्कृती परंपरा आहे, जी महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला शिकवलेले आहे। त्या शिकवणीतनच ह्या महिला वर्गाशी असेल, गरीब वर्गाशी असेल, समाजातला तो कुठल्या जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता त्याचं काम योग्य आहे का, त्याच्या कामाला न्याय देणं हे आपलं कर्तव्य नक्कीच आहे ना, हे तपासून त्या कामामध्ये जितेंद्र, तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मदत केली पाहिजे। आणि अशा प्रकारची तक्रार ही परत येता कामा नये। जर यदा कदाचित तुम्ही योग्य काम घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली तर मला त्याचं नाव सांगा की दादा आम्ही हे काम घेऊन गेलो। मला ते कळलं पाहिजे की तुमचं कोणतं काम तुम्ही घेऊन गेला। ते काय व्हॉट्सअपवर मला कळवलं तरी मला वाचून कळेल, आणि तरी देखील त्यांनी योग्यपणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला कोणत्या भाषेमध्ये सांगायचं किंवा काय समजून सांगायचं ते मला चांगलं येतं।